कल्पना करा, तुम्ही तुमच्या आवडत्या खुर्चीवर आरामात बसलात, खांदे हळूहळू मोकळे होत आहेत आणि दिवसातील ताणतणाव हळूहळू दूर जात आहेत. समोर एखादी व्यक्ती बसलेली आहे, शांत आणि मृदू आवाजात तुमच्याशी बोलत आहे. जीवन अधिक सौम्य, अधिक धीराने कसे जगता येईल हे समजावत आहे. डोंट स्वेट द स्मॉल स्टफ अँड इट्स ऑल स्मॉल स्टफ या पुस्तकाचा भाव याचाच आहे. ही आपल्याला आठवण करून देते की आपण ज्या गोष्टी फार मोठ्या वाटतात त्या बहुतेक वेळा तितक्या मोठ्या नसतात. आणि जेव्हा आपण या गोष्टींना त्यांच्या खरी किंमत समजून घेतो, तेव्हा आपल्याला आतल्या शांततेची जाणीव होते. ती शांतता नेहमीच आपल्यात होती, फक्त ती ओळखण्याची गरज होती. पुस्तकाचा मुख्य संदेश अगदी सोपा आहे, पण खूप प्रभावी आहे. आपल्याला भासणारा बहुतेक ताण मोठ्या संकटांमुळे नाही, तर त्या लहान लहान क्षणांमुळे होतो, ज्यांना आपण गरजेपेक्षा जास्त महत्त्व देतो. रस्त्यात एखाद्या व्यक्तीचे रागावलेले वर्तन, दुकानातील उशिरा, सहकार्याची चिडचिड, घरातील लहान वाद, संदेशाचा गैरसमज, हे सगळे छोटे क्षण मिळून आपल्याला असं वाटवतात की आपण सतत तणावाखाली आहोत. रिचर्ड कार्लसन सांगतात की खरी समस्या ही परिस्थिती नाही, तर तिच्या विरोधात आपली प्रतिक्रिया आहे. आपला दृष्टिकोन बदलल्यास आपण अशा परिस्थितीत देखील शांती अनुभवू शकतो. पुस्तक आपल्याला शिकवते की दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. किती वेळा आपण लहान गोष्टी इतक्या मोठ्या बनवतो की ते आपल्या मूड, दिवस आणि नात्यांवर परिणाम करतात. कार्लसन आपल्याला सांगतात की एखाद्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी एक क्षण थांबा. ही छोटी विराम आपल्याला आठवण करून देते की आपली प्रतिक्रिया आपली शांती जपू किंवा नष्ट करू शकते. जर कोणी रागाने बोलले तर लगेच उत्तर देण्याऐवजी आपण समजू शकतो की कदाचित त्यांचा दिवस छान जात नाही. योजना अचानक बदलली तर निराश होण्याऐवजी आपण त्याला संधी मानू शकतो. असे प्रत्येक निवड आपल्या मन हलके करतो. कार्लसन स्पष्ट करतात की ही विचारसरणी म्हणजे जीवनातील समस्या दुर्लक्षित करणे किंवा सर्व गोष्टी शांतपणे सहन करणे नव्हे. हे फक्त हे सांगते की प्रत्येक लहान गैरसोय ही आपत्कालीन नाही. घर थोडे विस्कटलेले असले तरी ती कोणतीही त्रासदायक बाब नाही. कोणी आपल्याशी असहमत असेल तर ती मोठी वादविवादाची बाब नाही. आपला लहान दोष आपली ओळख ठरवत नाही. तो फक्त हे दाखवतो की आपण मानव आहोत. जेव्हा आपण स्वतःला फार गांभीर्याने घेणे सोडतो, तेव्हा जीवन हलके, मृदू आणि सोपे वाटते. पुस्तक आपल्याला जीवनाची गती हळूहळू जाणवते. आपण नेहमी धावपळीत राहतो, एक काम संपवून दुसऱ्या कामाकडे धावत राहतो. पण कार्लसन सांगतात की जीवन हे स्पर्धा नाही. आपण हळूहळू चालायला लागलो तर आपल्याला त्या गोष्टी लक्षात येतात ज्यांना आपण दुर्लक्ष केले होते. कोणी म्हणत असलेली मृदू बोलणी, सकाळची थंड हवा, कोणतेही काम हळूहळू पूर्ण करण्याचा आनंद. हळूहळू चालणे आपल्याला वर्तमान काळात परत घेते आणि वर्तमान काळच आपल्याला शांती देतो. पुस्तकात नम्रतेचा संदेश आहे. नम्रता म्हणजे स्वतःला कमी समजणे नाही, तर प्रत्येक गोष्टीत नेहमी जिंकायची, नेहमी बरोबर ठरायची इच्छा सोडणे आहे. अनेकदा वादविवादापेक्षा मनाची शांती अधिक महत्त्वाची असते. जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या लहान बाबीत आपला विचार मांडला, तर त्याला बरोबर मांडल्याने आपल्या जीवनातील ताण कमी होतो. प्रत्येक वादात जिंकायची गरज नाही. ही नम्रता करुणेची शिकवण देते. आपण स्वतःवर जसे कठोर असतो तसे बहुतेक वेळा इतरांवर नसतो. आपण आपल्या चुका वारंवार आठवतो, स्वतःला दोष देतो, भविष्यातील गोष्टींसाठी चिंतित होतो. ही आत्मआलोचना ताण वाढवते. जर आपण स्वतःशी त्या मित्रासारखी दयाळू असाल ज्याच्यावर आपण करुणा करतो, तर मन हलके होते. पुस्तक स्वीकारण्याची शिकवण देते. ही स्वीकार्यता म्हणजे हार मानणे नाही, तर ती परिस्थितीला तिच्या खरी स्वरूपात मान्यता देणे आहे. कार्लसन सांगतात की आपण जितक्या गोष्टींना विरोध करतो, तितक्याच त्यांचा परिणाम वाढतो. ट्रॅफिक, योजना बदलणे, लोकांची निवड यावर ताण निर्माण होतो. पण आपण ते स्वीकारले तर अनावश्यक ताण कमी होतो. स्वीकारणे आपल्याला जीवन जिथे आहे तिथेच जगायला शिकवते. बुक कृतज्ञतेवर जोर देते. कृतज्ञता म्हणजे फक्त भावना नाही, तर ती आपला दृष्टिकोन बदलणारी शक्ती आहे. जेव्हा आपण जीवनातील चांगल्या गोष्टी अनुभवतो, तर आपले मन कमी जास्तीवरून समृद्धीवर येते. उदाहरणार्थ, आरामदायक बिछाना, सुरक्षित घर, प्रिय व्यक्ती, श्वास घेण्याची क्षमता, ही सर्व आपल्याला समृद्धीची जाणीव करवतात. कृतज्ञता आपल्याला मानसिक स्थिरता देते, जी बाहेरच्या परिस्थितीने ढवळू शकत नाही. कार्लसन विचारांचेच सत्य हे सत्य नाही असे सांगतात. आपल्या मनात असंख्य कल्पना, भाकिते, अनुमान निर्माण होतात आणि आपण त्यांना सत्य मानतो. जर आपण आपल्या विचारांपासून थोडा अंतर ठेवले, तर आपल्याला लक्षात येईल की अनेक ताणाचे विचार वास्तवावर आधारित नसतात. एखाद्या संदेशाला उशीर झाला तर आपण समजू शकतो की ती व्यक्ती रागावली आहे किंवा दुर्लक्षित केले आहे. खरं तर ती व्यक्ती फक्त व्यस्त असू शकते.
विचार हे फक्त मनाच्या प्रवाहाचे घटक आहेत, सत्य नाही. हे समजल्यावर शांती मिळते. पुस्तक दयाळूपणावर देखील भर देते. दयाळूपणा म्हणजे फक्त कृती नाही, तर ती मानसिकता आहे. जेव्हा आपण दयाळूपणे वागतो, बोलतो, ऐकतो, तेव्हा आपले आणि इतरांचे जीवन अधिक सुसंगत होते. एक हसरे चेहरे, सौम्य शब्द, ऐकण्याची क्षमता, ही छोटी गोष्टी ताण कमी करतात आणि संबंध मजबूत करतात. कार्लसन आत्मसमर्पणाची कला सांगतात. संपूर्ण नियंत्रणाचा भ्रम सोडणे. जितके आपण जीवनाच्या प्रत्येक क्षणाला नियंत्रित करू इच्छितो, तितका ताण वाढतो. थोडा सोडला, थोडा विश्वास ठेवला तर मन हलके होते. जीवनाच्या प्रवाहाला अनुसरल्यास ताण कमी होतो आणि मन शांत राहते. पुस्तक आपल्याला खरे ऐकण्याची सवय लावते. आपण बहुतेक वेळा संवादात ऐकण्याऐवजी बोलण्याच्या तयारीत असतो. परंतु जेव्हा आपण खरेपणे ऐकतो तर नाती मजबूत होतात, गैरसमज दूर होतात आणि मन हलके होते. कधीकधी इतरांना बरोबर असू द्या. प्रत्येक तर्क लढण्यासारखा नसतो. अनेकदा त्यांना बरोबर मानल्याने शांती मिळते आणि संबंध टिकतात. पुस्तक अपूर्णतेला स्वीकारायला शिकवते. पूर्णता ही एक भ्रम आहे. स्वतःला आणि इतरांना थोडी अपेक्षा कमी केल्यास जीवन सहज होते. महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. 5 वर्षांनी आपल्याला काय आठवेल? लहान वाद किंवा ताण नाही. प्रेम, नाते, आरोग्य, मानसिक शांती आणि उपस्थिती महत्त्वाची आहे. कार्लसन सांगतात की सर्व काही बदलते. भावना, परिस्थिती, लोक, आपण स्वतःच बदलतो. कोणतीही समस्या कायमची नाही. ही समज कठीण काळात आधार देते आणि चांगल्या काळात कृतज्ञता वाढवते. कधीकधी कमी विचार करा आणि जास्त अनुभव घ्या. मन शांत असेल, निर्णय स्पष्ट होतील. साध्या मिनिटांमध्ये आनंद शोधा. कॉफीचा चव, पाऊस, हसरा चेहरा, धन्यवाद, सकाळची शांतता, हे मिनिट जीवनाची खरी मिठास आहेत. सेवा करण्याची शक्ती देखील महत्त्वाची आहे. इतरांसाठी मदत करणे, एखाद्याला आनंद देणे, हे आपल्या मनाला हलके करते. तुलना करणे थांबवा. तुलना केल्याने ताण वाढतो. स्वतःच्या प्रवासाला स्वीकारा आणि मन स्थिर ठेवा. माफ करा. माफ करणे इतरांसाठी नाही, स्वतःसाठी महत्त्वाचं आहे. हे आपल्याला मानसिक बोजा कमी करतो. दैनिक क्षण थांबा, श्वास घ्या, शांततेत राहा. हे छोटे विराम ताण वाढण्यापासून प्रतिबंध करतात. शांती ही सराव आहे. धैर्य, दया, नम्रता, हे रोज सराव केल्यास जीवन बदलते. ताण कमी होतो, नाती मजबूत होतात, मन हलके होते. शेवटी पुस्तक आपल्याला सांगते की जीवन खूप किमती आहे. छोट्या गोष्टींवर ताण टाकू नका. जे महत्त्वाचे आहे त्यावर लक्ष द्या. प्रेम, दया, अर्थ, शांती, छोटी गोष्टी छोटी राहू द्यात. मोठ्या गोष्टी उंच झेप घेतील. नाते, आरोग्य, आनंद, आत्मविश्वास आणि मनातील शांती जी नेहमीच होती.